पटकन पटकन ए बाबा, अच्छा आज रात्री काम संपवायचंय आणि भाऊंनी सांगितलंय एक पण घर सोडायचं नाही. तू यादी आणली का? दादानी एवढं पदरचा खर्च केलाय, असं कसं सर? अरे उघड्या का पटकन वाटून टाकू. उघडा उघडा उघडा. भाऊंची ग्रंथालयाची आयडिया लय आवडली आपल्याला. अरे उगाच नाही भाऊंना युथ ऐकून म्हणत. कुठलाही नेता समाजाला काय अमूल्य भेट देऊ शकतो तर ते म्हणजे चांगले विचार आणि संस्कार. खरंय बाबा, चांगल्या विचारांची बीज रुजली ना की संपूर्ण पिढी घडते, मग भविष्य कसं समृद्ध होतं. हा, पण आता आपल्याला हे पुण्याचं काम करायची संधी मिळाली तर चला आवरा लवकर यावर. चला यादीनं चलू. हा. चला चला. या. ह्या निवडणुकीत वारे वाहणार ते ज्ञानाचे, वाचन संस्कृतीचे आणि समृद्ध विचारांचे. स्वप्नील दादांना निवडून द्यायचं ते अशाच विचारांसाठी. प्रामाणिक काम, पारदर्शक कारभार, समृद्ध विचार म्हणजे स्वप्नील दादा दुधाणे. आजचा निर्धार, उद्याचा विकास.